देशभरात आज रामनवमी सोहळ्याचा उत्साह। शिर्डी शेकडो पालख्या दाखल। धुळ्यातलं प्राचीन राम मंदिर सजलं तर रायगडच्या बाजारपेठांना भगवा साज। उत्तर प्रदेशात 2 दिवसांची सुट्टी। हुंदूबाबा अशोक खरात विरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलिसात 8वा गुन्हा दाखल। आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी खंडणीचा गुन्हा। पुण्यातील बांधकाम व्यावसायिकानं केली तक्रार। मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी खारगे समितीचा अहवाल विधिमंडळात सादर। पार्थ पवारांवर कारवाईचा थेट उल्लेख नाही। तेजवानी, दिग्विजय पाटील, तारू आणि येवलेंवर कारवाईची शिफारस। आखाती देशात हल्ले प्रतिहल्ले सुरूच। अमेरिकेचं F-18 लढाऊ विमान पाडल्याचा इराणचा दावा। अमेरिकेची अजून अधिकृत प्रतिक्रिया नाही। अजित पवारांच्या अपघातामागे घातपात असेल तर आकाश पाताळ एक करून शोधून काढू। मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। अपघाताची सीबीआय मार्फत चौकशी करण्याबाबत केंद्राकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती। शस्त्रसंधीसाठी अमेरिकेचा इराणला 15 तर इराणचा 6 अटींचा फॉर्म्युला। इराणनं उडवली डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यांची खिल्ली। तर इराण विरोधात युद्ध सुरूच ठेवा, सौदी अरेबियाचा ट्रम्प यांना आग्रह। चितळे डेअरीचे महत्त्वाचे आधारस्तंभ आणि MB चितळे कन्स्ट्रक्शनचे संस्थापक भागीदार मुकुंदराव चितळे यांचं वृद्धापकाळानं निधन। 86व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांचं निधन। वयाच्या 85व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, शाहू महाराज यांच्यावर जयसिंगराव पवारांचं संशोधनपर लिखाण। नमस्कार, सुप्रभात। मी माधवी देसाई या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण घेणार आहोत रामनवमी आणि इतर महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा मॉर्निंग प्राईम टाइम मधून। प्रभू श्रीरामांच्या जन्मोत्सवाचा भक्तांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय। राज्यभरातील राम मंदिरांमध्ये आज सकाळपासूनच भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। यंदाची रामनवमी भाविकांसाठी अतिशय खास आहे, कारण हा उत्सव एक नाही तर 2 दिवस चालणार आहे। रामनवमी 2 दिवसांची असल्यानं अयोध्येतील राम जन्मोत्सव शुक्रवारी म्हणजेच उद्या साजरा केला जाणार आहे। दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला रामनवमीचा हा उत्सव साजरा केला जातो। नवमी तिथीला दुपारी भगवान श्रीरामाचा जन्म झालाय। यंदा रामनवमी तिथीचा प्रारंभ सकाळी 11:48 होणार आहे, तर रामनवमी तिथीची समाप्ती उद्या सकाळी 10:07 होणार आहे। दरम्यान अयोध्येसह देशातील सर्वच राम मंदिरांमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे। शिर्डीतही रामनवमीचा हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होतोय। शिर्डीत 3 दिवस चालणाऱ्या या उत्सवाला कालपासूनच मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे। आज या उत्सवाचा मुख्य दिवस आहे। खुद्द साईबाबांनी सुरू केलेली ही परंपरा आजही तितक्याच भक्तिभावानं जोपासली जाते। उत्सवाची सुरुवात पहाटेच्या मंगलमयी काकड आरतीनं आणि त्यानंतर निघणाऱ्या भव्य पोथी मिरवणुकीनं होईल। मुख्य सोहळा दुपारी 12 वाजता रंगणार आहे। साई मंदिरात दुपारी ठीक 12 वाजता प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव साजरा होईल। यावेळी संपूर्ण मंदिर परिसर भक्तांच्या गर्दीनं फुलून जाईल। शेगावातील श्री संत गजानन महाराज मंदिर परिसरातही श्रीराम जन्मोत्सव सोहळा पार पडतोय। या निमित्त आज दिवसभर विविध धार्मिक उपक्रम साजरे होत आहेत। या निमित्त भाविकांमध्ये मोठा उत्साह आहे। श्रीराम जन्मोत्सवानिमित्त राज्यभरातून शेकडो दिंड्यांसह लाखो भाविक हे आता दाखल झालेत। दुपारी 12 वाजता मुख्य आरती होऊन प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव साजरा होईल। शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिर परिसरातून आढावा घेतलेले आमचे प्रतिनिधी डॉक्टर संजय महाजन यांनी।
शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिर परिसरात मी सध्या आहे आणि आपण जर का बघितलं तर प्रभू रामचंद्राच्या जन्मोत्सवासाठी राज्यभरातूनच नव्हे तर शेजारील मध्य प्रदेश असू देत, गुजरात असू देत, कर्नाटक असू दे, या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी दाखल झालेला आहे। आज प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव आहे आणि त्यानिमित्त शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिर परिसरात असलेल्या प्रभू रामचंद्रांच्या मंदिरात हा जन्मोत्सव साजरा होणार आहे। दुपारी 12 वाजता साधारणतः मुख्य आरती होईल आणि त्यानंतर जन्मोत्सवाचा मोठा उत्साह या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे। लाखो भाविक शेकडो दिंड्यांसह या ठिकाणी दाखल झालेले आहेत। शेगाव येथे भक्तांची मोठी मांदियाळी आपल्याला बघायला मिळत आहे। मोठी गर्दी आता मंदिरात परिसरात जर आपण बघितली तर भक्तांची मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे आणि मोठा उत्साह भाविकांमध्ये प्रभू रामचंद्र जन्मोत्सवाचा आपल्याला दिसत आहे। रामचंद्र जन्मोत्सव हा आज दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांनी या ठिकाणी साजरा होणार आहे। जवळपास 2 लाख भाविक हे शेगाव शहरात दाखल झालेले आहेत आणि सकाळपासूनच मोठा उत्साह भाविकांमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे। कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, शेगाव, बुलढाणा। जागतिक पातळीवर सध्या अनेक ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती असून जगातील अनेक भागांमध्ये विविध देश स्वसंरक्षणासाठी आणि एकमेकांवर आक्रमण करण्यासाठी शस्त्रांचा बेधडकपणे वापर करत आहेत। अशातच नागपुरातील प्रसिद्ध पोद्दारेश्वर राम मंदिराच्या शोभायात्रेत प्रभू श्रीरामांच्या रथाच्या माध्यमातून एक वेगळा संदेश जगाला देण्यात येतोय। जगात सुरक्षित अस्तित्वासाठी केवळ शस्त्र पुरेसे नाहीये तर त्यासोबतच शस्त्रांचे ज्ञान असणंही तितकंच आवश्यक आहे। या रथावर पौराणिक काळातील विविध शस्त्रांच्या प्रतिकृती तयार करण्यात आल्यात। या आगळ्या वेगळ्या रथाचा आणि शोभायात्रेचा आढावा घेतलेला आमच्या प्रतिनिधींनी आपण पाहूया। रामनवमीच्या निमित्ताने नागपुरात दरवर्षी भव्य शोभायात्रेचं आयोजन केलं जातं आणि नागपूरच्या प्रसिद्ध पोद्दारेश्वर राम मंदिरातून ही शोभायात्रा काढली जाते आणि यंदा शोभायात्रेचा 60वा वर्ष आहे आणि त्यासाठी जो एक रथ तयार करण्यात आलेला आहे तो सध्या तुम्ही पाहताय। या रथामध्ये शास्त्र आणि शस्त्र या दोन्हीचा चित्रण जो आहे तो यंदा आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत यंदाच्या शोभायात्रेमध्ये एक विशिष्ट थीम जी आहे ती आयोजकांकडून देण्यात आलेली आहे आणि रथावर शास्त्र आहेत कारण शास्त्राचं ज्ञान प्रत्येक व्यक्तीसाठी आवश्यक आहे हे या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न आहे आणि सोबतच स्वतःच्या रक्षणासाठी शस्त्र आवश्यक आहे त्याचंही चित्रण या रथावर दिसत आहे आणि एका प्रकारे शस्त्र वापरताना शास्त्राचं ज्ञान असणं आवश्यक आहे। कुठे शस्त्र वापरावे, कसे वापरावे याचा ज्ञान असणं आवश्यक आहे आणि त्याच अनुषंगाने यंदाच्या शोभायात्रेमध्ये एक विशेष थीमसह नागपुरात ही शोभायात्रा जी आहे ती आयोजित केली जाणार आणि त्यासाठीचा प्रभू श्रीरामाचा जो शोभायात्रेमध्ये वापरला जाणारा रथ आहे त्याची एक पहिली झलक जी आहे ते तुम्ही एबीपी माझावर पाहताय। ही जी शोभायात्रा आहे ती नागपुरातील विविध मार्गातून मार्गक्रमण करेल आणि नागपूरकर या शोभायात्रेचा दर्शन करतील। त्या दिवशी लोकांना या रथाचेही दर्शन होणार आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। अयोध्येत मुख्य रामनवमी सोहळा उद्या म्हणजे 27 मार्चला साजरा होतोय। उद्या दुपारी 12:27 राम जन्मोत्सव साजरा होईल। दरम्यान उत्तर प्रदेशात रामनवमी निमित्त 2 दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। यावर्षी रामनवमीच्या निमित्तानं रामलल्लाला सूर्य टिळा लावला जाईल। हा टिळा वैज्ञानिक तंत्रज्ञानाचा वापर करून लावला जाईल ज्यामध्ये सूर्याची किरणं थेट प्रभूंच्या कपाळावर पडतील। दुपारी 12 वाजता सूर्याची किरणं परावर्तित होऊन प्रभूंच्या कपाळावर पडतील आणि तिथे टिळा तयार होईल। हे दृश्य अंदाजे 4 ते 5 मिनिटं दिसेल। लाखो लोक हे अद्भुत असं दृश्य पाहतील। राम मंदिर परिसरात 50 पेक्षा जास्त ठिकाणी LED स्क्रीन लावण्यात आले आहेत। याशिवाय दूरदर्शनवर थेट प्रक्षेपणही केलं जाईल जेणेकरून भक्तांना हे दृश्य आपल्या घरी बसूनही पाहता येईल। साईबाबांच्या शिर्डीत आज 115वा रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतोय। 3 दिवस चालणाऱ्या या उत्सवाचा आजचा दुसरा मुख्य दिवस असून पारंपरिक पद्धतीने श्रीराम जन्माचा सोहळा साजरा केला जाईल। पंढरपूरप्रमाणे शिर्डीमध्ये माझे पंढरपूर म्हणून शेकडो पायी पालख्या शिर्डीत दाखल झाल्या असून आज भाविकांना दर्शनासाठी साई मंदिर रात्रभर खुलं ठेवण्यात येईल। श्री साईबाबांनी त्यांच्या हयातीत सुरू केलेल्या रामनवमी उत्सवाचा आजचा मुख्य दिवस आणि आज दिवसभर शिर्डीच्या साई मंदिरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे। आता मी आहे प्रवेश क्रमांक 4च्या समोर। आपण जर पाहिलं
तर सकाळी काकड आरती आणि ग्रंथ मिरवणूक झाल्यानंतर मोठी गर्दी या ठिकाणी साई भक्तांनी केलेली आहे। शेकडो पायी पालख्या या शिर्डीत दाखल झालेल्या आहेत। मुंबई येथील भक्त मंडळाने उभारलेला हा आकर्षक देखावा हा देखील आकर्षणाचं केंद्र ठरतोय। साई मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे, तर फुलांची देखील सजावट करण्यात आलेली आहे। आज दुपारी बरोबर 12 वाजता साई समाधीचं जे या ठिकाणी कार्य या आहे त्या ठिकाणी समाधी मंदिरासमोर राम जन्म सोहळा पार पडेल। त्याचबरोबर विविध कार्यक्रमांचं आयोजन आज साई संस्थांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। शेकडो पायी पालख्या घेऊन या ठिकाणी साई भक्त दाखल झालेले आहेत, त्यांची देखील राहण्याची व्यवस्था साई संस्थांच्या वतीनं करण्यात आली आहे। भोजनालयात देखील पुरेपूर व्यवस्था करून भक्तांच्या काळजी घेतली जाते। या सगळ्या पार्श्वभूमीवर जो पोलीस बंदोबस्त आहे तो देखील ठिकठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। जो मंदिरासमोरील मुख्य मार्ग आहे त्या ठिकाणी देखील दोन्ही बाजूला पोलिसांचा बंदोबस्त असून भक्तांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाते। आणि एकूणच जर पाहिलं तर रामनवमीचा हा उत्सव आज दिवसभर अशाच पद्धतीने सुरू राहील। नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी। तर एडनच्या आखाताच्या मुखाशी असलेली बाब अल मंदेब ही सामुद्रधुनी देखील बंद करू असा इशारा आता इराणने दिलाय। ही सामुद्रधुनी इराणपासून दूर येमेनमध्ये आहे, मात्र तिथल्या शिया विचारांच्या आणि कायम इराणच्या पाठीशी असलेल्या हुती दहशतवाद्यांना हाताशी घेण्याचा इराणचा विचार आहे। त्या आधारे ते अमेरिकेवर दबाव टाकत आहेत। लाल समुद्राला जोडणाऱ्या या सामुद्रधुनीतून जगातील 12% मालवाहतूक होते। त्यामुळेच ही सामुद्रधुनी ताब्यात आल्यास इराण आणि हुती मिळून संपूर्ण लाल समुद्र ताब्यात घेऊ शकतात। जमिनीवर हल्ले झाले तर बाब अल मंदेब ही सामुद्रधुनी बंद करू असा निर्वाणीचा इशारा इराणनं अमेरिकेला दिलाय। ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांचं निधन झालंय। वयाच्या 85व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शाहू महाराज यांच्यासोबतच महाराणी तारा राणी यांच्याबाबत जयसिंगराव पवार यांनी मोलाचं संशोधनपर लेखन केलंय। डॉक्टर जयसिंगराव पवार हे आचार्य अत्रे, कोल्हापूर भूषण या पुरस्कारांसह अन्य महत्त्वाच्या पुरस्कारांनी सन्मानित आहेत। MB चितळे कन्स्ट्रक्शनचे संस्थापक भागीदार मुकुंदराव चितळे यांचं पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालंय। त्यांनी कोथरूडमधल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतलाय। ते 86 वर्षांचे होते। BG चितळे डेअरीचे दिवंगत संस्थापक भास्करराव चितळे यांचे मुकुंदराव हे सुपुत्र होते। त्यांनी कराडमध्ये स्थापत्यशास्त्राचं शिक्षण घेऊन पदविका मिळवली होती। राज्यातल्या विविध शैक्षणिक संस्थांच्या इमारतींचं बांधकाम हे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली झालं होतं। तसंच BG चितळे डेअरी, चितळे बंधू आणि इतर अनेक औद्योगिक प्रकल्पांच्या उभारणीतही त्यांचं उल्लेखनीय असं योगदान होतं। चितळे डेअरीचं दूध पुण्यापर्यंत नियमित पोहोचावं यासाठी वाहतूक व्यवस्थेच्या माध्यमातून त्यांनी अत्यंत मोलाचा वाटा उचलला होता। आता बातमी आहे भोंदूबाबा अशोक खरातच्या नव्या कारनाम्यांची। भोंदूगिरी करत स्त्रियांचं शोषण करणाऱ्या अशोक खरातचे एक कारनामे आता जगासमोर येत आहेत। स्वतःच्या ईशान्येश्वर मंदिराचं महत्त्व वाढावं यासाठी ज्या वावी गावात तो शिकला त्याच गावातल्या पुरातन मंदिराचाही अवमान खरातनं केल्याचं आता उघड झालंय। एबीपी माझाचे प्रतिनिधी खरातच्या वावी गावात पोहोचलेत, तिथलं धक्कादायक वास्तव जाणून घेतलंय। वावी गावात पुरातन यादवकालीन शिवमंदिर आहे। हे मंदिरच पाडून टाकण्याचा सल्ला भोंदू खरातनं ग्रामस्थांना दिला। एवढ्यावरच हा महाभाग थांबला नाही, तर त्याने मंदिरात नकारात्मक ऊर्जा असल्याची बतावणीही केली आहे। हे सांगताना त्यानं शिवलिंगाकडे पाय करत ग्रामस्थांच्या भावनाही दुखावल्यात। गावकऱ्यांचा विश्वास बसावा यासाठी तो एका मोबाईल ॲपच्या माध्यमातून लोकांची फसवणूकही करत होता। त्याचे सगळे प्रकार सुरू असताना मिरगावातल्या शिवनिका मंदिराकडे लोकांचा ओढा वळावा यासाठी मात्र गावातल्या तरुणांच्या लक्षात त्याची भोंदूगिरी आली। त्यांनी मंदिर पाडण्याचा खरातचा सल्ला धुडकावून लावला। माझाकडे या ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय। वावी गावातील हे पुरातन असं शिवमंदिर या सगळ्या परिसरातील लोकांच्या श्रद्धेचं स्थान। या ठिकाणी या ग्रामस्थांनी वर्षभरापूर्वी अशोक खरातला आमंत्रित केलं। निमित्त होतं या मंदिराचा जीर्णोद्धार। मात्र अशोक खरातनी वेगळंच काही
इथल्या लोकांना सांगितलं. काय सांगितलं या इथल्या ग्रामस्थांकडून आपण जाणून घेऊयात. सुरुवात करूयात इथले जे पुजारी आहेत. काका काय म्हणाला अशोक खरात इथे आला त्यावेळी? अशोक खरात ह्या वावी गावात आमच्या मंदिरामध्ये आला होता दर्शनाला, पण दर्शन न घेताना त्याने देवाकडं पाय करून सांगितलं की इथं ऊर्जा राहिलेली नाही म्हणे, हे मंदिरच इथं ठेवू नका. बर, ठेवू नका म्हटलं. अजिबात नाही, पाडून टाका म्हणे, आणि देव सुद्धा ठेवू नका. हे लोक आमचे साक्षीदार आहे, हे लोक आमच्या समोर आहे. हे तो का म्हणाला असं? त्यांनी कुठल्या तरी सॉफ्टवेअरवरून सांगितलं की याच्यात एनर्जी कमी आहे, 50% -50% एनर्जी आहे या मंदिरात, तर इथे दर्शन घेतलं नाही पाहिजे. तर मग नंतर आमच्याकडच्या काही जणांनी त्याच्या बघितलं की सॉफ्टवेअर कुठलं वापरताय काय ते काही कळालं नाही. पण एक जणांनी आम्हाला ते दाखवून दिलं का अशा प्रकारचं फेक सॉफ्टवेअर पण वापरता येतं. अच्छा, म्हणजे तो फेक सॉफ्टवेअर वापरत होता. काय करत होता नक्की? असा एखादी वस्तू दाखवायची किंवा हा दगड दाखवायचा, हा दगड कधीचा आहे, तर मग ते त्याच्यावर काहीतरी ते सांगितलं जायचं की हे अशा पद्धतीचे इतक्या वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे. मग कालखंड सांगितला जायचा. समजा हा खांब आहे, किती वर्षापूर्वी बांधलेलं आहे ते, हे तो सॉफ्टवेअर सांगायचा. बरं, आणि त्याच्यातून तो काय म्हणायचा की मग याच्यात त्यांनी इथली एनर्जी किती आहे ते चेक केली. त्यांनी मापं वगैरे घेतले मंदिराची. ते बोलले की हे मंदिर चुकीचं आहे. पण आता हे पुरातन मंदिर असल्यामुळे, लोकांची श्रद्धा असल्यामुळे ते पाडणं वगैरे तर शक्यच नाही, पुरातत्व विभागाकडे असल्यामुळे हे मंदिर. आणि मग त्यांनी चौकशी म्हणजे सांगितलं की हे मंदिर तुम्ही दर्शन घेऊ नका, हे पूर्ण पाडून टाका, मंदिर नवीन बांधा. पण मग नंतर मग काही पोरांनी आमच्याकडच्या दाखवलं की हे सॉफ्टवेअर असं चालतं, याच्यात काही नसतं. म्हणजे हे ऍप होतं. ऍप वरती ऍज इट इज ऍप असं मुलांनी बनवलं पण एक आमच्या, आणि त्याने दुसऱ्या दिवशी मला दाखवलं का काका म्हणे वा हे असं असं आहे. त्याला तो जग्गो म्हणायचा. काय म्हणायचं? जग्गो. अलेक्सा काय असतं ना, अलेक्सा जी बोलते सारखं तसं ते बोलणार. बरं, मग ते कमांड जसं देईल तसं ते ऍप सांगायचं. ऍप सांगायचं. मग ह्याच्यामध्ये 50% कमी एनर्जी आहे किंवा वगैरे जे काही, बरोबर असं ते सांगायचं. असं सांगायचं. म्हणजे लोकांना तो दिशाभूल करायचा तो. टाकला तर आम्ही एवढे पुजारी असून तो आम्हाला म्हणतो 1000 वर्षाची वास्तू ही 12व्या शतकातली, प्रभू रामचंद्रांचं इथून गमन झालेलं आहे. अशा स्थितीमध्ये जर हा माणूस जर आमच्या देवाला पाय करून सांगतोय की ह्याच्यात एनर्जी नाही राहिली, ऊर्जा नाही राहिली, मग हा देवच ठेवू नका इथं. अहो, आमची आत्तापर्यंतची भक्तीचं काय आहे? हां, मग त्याला प्रश्न विचारायला आमची हिंमत नाही. कारण मोठा माणूस आहे तो, त्याच्याकडं अनेक मोठमोठ्याले लोक येणार जाणार, आणि त्यांच्या देखत आम्हाला बोलता येत नाही. तर आमचा पारा 110 वर गेला होता महाराज, आमच्या देवाला नाव ठेवल्यामुळे. परंतु बोलता येत नाही मोठ्या माणसांसमोर. अशा परिस्थितीत तो इथं येऊन गेला आणि आमच्या देवाला नाव ठेवून गेला. ह्याच्यातच अहो आमच्या देवाचे काय आहे? आता हे काशी विश्वेश्वराचं स्थान आहे महाराज. हे किती विकृती आहे पहा, की स्वतः त्यांनी जे मिरगावमध्ये मंदिर बांधलं, त्या मंदिराकडे लोकांनी यावं, त्या मंदिराकडे लोकांचा ओघ वाढावा, यासाठी इथलं जे पुरातन मंदिर आहे त्याला नावं ठेवण्याचा त्याचा हा प्रकार होता. बरोबर बरोबर. लोकांच्या लक्षात आलं हे. लगेच लक्षात आलं लोकांच्या, तत्काल. अशोक खरातचं संपूर्ण आयुष्य कसं रसातळाला गेलं हे आपण सगळ्यांनी पाहिलं. इथल्या लोकांच्या मते हा या त्यांच्या देवाचा फटका आहे. देवाची काठी चालते, आवाज मात्र येत नाही. कॅमेरामन अमोल गवळे समंदार गुंजारी, ABP माझा, वावी, नाशिक. स्वतःला अंकशास्त्राचा ज्योतिषी म्हणवणारा अशोक खरात खरं तर गणित विषयात 28 गुण मिळाल्यानं नापास झाला होता. तर वावी गावातील रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत तो शिकत असताना त्याच्या उद्योगांमुळे त्याला कोंबडी चोर म्हणून ओळखलं जात होतं. त्यानंतर भोंदू अशोक खरात मर्चंट नेव्हीत हमाली करायला गेला असता स्वतःला कॅप्टन म्हणून घ्यायला त्यानं सुरुवात केली. मात्र त्याचं खरं रूप उघड झालं आणि सर्वांनाच त्याची किळस वाटायला लागली. तो ज्या शाळेत शिकला तिथे आता शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी खरातच्या या उद्योगांमुळे आमची शाळा नाहक बदनाम झाल्याचं म्हटलंय. तर त्याला या परिसरात कोंबडी चोर म्हणून ओळखलं जात असताना एवढे मोठे मोठे नेते त्याला कसे भुलत होते याबद्दलही आश्चर्य व्यक्त होतंय. सर्वांनी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारावा अशी अपेक्षा या शाळेतील विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. सिन्नर तालुक्याच्या वावी गावातील रयत शिक्षण संस्थेची ही शाळा
1957 साली ही शाळा स्थापन झाली आणि तेव्हापासून या शाळेमध्ये 10वीमध्ये म्हणजे त्यावेळेच्या मॅट्रिकमध्ये जो विद्यार्थी या केंद्रावरती पहिला आला, प्रथम क्रमांक ज्यांनी पटकावला, त्या विद्यार्थ्यांची नावं या बोर्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. 1983 साली जो विद्यार्थी इथे पहिला आला त्याचं नाव आहे घंगाळे PS. मात्र ही शाळा इतकी सुंदर संस्था ज्या शाळेला लाभली आहे ती रयत शिक्षण संस्था, ही शाळा या हुशार विद्यार्थ्यांमुळे ओळखली जात नाही आहे, तर ओळखली जाते आहे नको त्या ओळखीमुळे, अर्थात अशोक खरातमुळे. आणि जो अशोक खरात जगासमोर स्वतःला कॅप्टन म्हणून घेत होता, तो अशोक खरात या शाळेचा एक नापास विद्यार्थी आहे. अशोक खरात जिथे शिकला ती ही शाळा असं म्हणून जे ओळखलं जात आहे ते हे दुर्दैव आहे. नक्कीच हे खरं तर खूपच दुर्दैव आहे. अशोक खरात यांच्यामुळे आमच्या गावाचं नाव देखील हे खराब होत चाललेलं आहे. खऱ्या अर्थाने ते तर राहणार त्यांचं मिरगाव आहे, परंतु आमच्या देखील गावाचं नाव त्यामध्ये खराब होत आहे. त्यांनी अशी जी भंगार लाजीरवाणी गोष्ट अशी केली की समाजापुढं काय मांडावी हे बोलणं सुद्धा या बाईटवर आम्हाला बोलू का नको असं झालेलं आहे. काय बोलावं काही नाही, एकदम म्हणजे लाजीरवाणी गोष्ट या ठिकाणी अशोक खरात यांनी केलेली आहे. एक तर ते कॅप्टन म्हणायचे लायकीचे सुद्धा नाहीये. या सगळ्या परिसरामध्ये तो कॅप्टनच म्हणून घेत होता. नाही, परिसराला सर्वांना माहित होतं त्याची काय पद्धत आहे काय वगैरे. इथं तर त्यांना कोंबडी चोर असंच म्हटलं जायचं पहिल्यापासून. या भागामध्ये कोंबडी चोर म्हटलं जाईल. हो, कोंबडी चोर, मोटर चोर आमच्या वडिलांच्या वर्गात होते. आमच्या वडिलांनी आम्हाला स्वतः सांगितलेलं आहे हे कॅप्टन खरा ते कोंबडी चोर होते पहिल्यापासून. घरून अंडे चोरून आणणे, शाळेत विकणे, हा त्यांचा पहिल्यापासूनचा धंदा होता. नंतर ते शाळा सोडून गेल्यानंतर ते 5-7 वर्ष गायब झाले. मग त्यामुळे मग ते कुठं गेले काय झाले, नंतर डायरेक्ट कॅप्टन बनून झाले. आता तुमच्या मार्फत आम्हाला कळलं का ते कॅप्टन तर नाही म्हणे, तिथं न्यूयॉर्क काय कामाला होते ना, काहीतरी काम करायचे. आणि आता तिने जर कॅप्टन म्हणून इकडे लोकांना इतकं फसवलं आजपर्यंत भागात. म्हणायचं एवढंच आहे का सर, यामध्ये मोठे मोठे मंडळी फसले यामध्ये का यांनी जास्त मॅजिकवर विश्वास केला. पण म्हणायचं एवढंच आहे का विज्ञान आणि या गोष्टी सोडून आपण या गोष्टी जास्त विश्वास ठेवतोय. आपण एवढे मोठे मोठे नेते फसले गेले यामध्ये, पण आता बोलणार तरी काय असा प्रश्न निर्माण झालेला आता तरुण पिढीला. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, ABP माझा, वावी, नाशिक. तर या भोंदू अशोक खरातच्या कारनाम्यानं महाराष्ट्र हादरून गेलाय. रोज त्याचे नवनवीन कारनामे समोर येत आहेत. शिर्डीजवळच्या काकडी गाव इथे त्याचा आजोळे खरातच्या मामे भावाशी ABP माझानं संवाद साधलाय. त्यांनी नेमकं या सगळ्या प्रकाराबद्दल काय म्हटलेलं आहे आपण पाहूयात. शिर्डीचं आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेलं हे काकडी गाव आणि हेच गाव अशोक खरात यांचं आजोळ आणि त्यांच्याच नात्यातील जे व्यक्ती आहेत ते आत्ता माझ्यासोबत आहेत. मी त्यांच्याशी आता चर्चा करणार आहेत. तुमचं आणि अशोक खरात यांचं नातं काय? म्हणजे आमची जी आत्या आहे तर ती त्यांची आई, आमच्या वडिलांची मोठी बहीण. कारण त्यांचं आमचं जे नातं येतं तर ते आत्ते भाऊ आणि मामे भावाचं नातं येतं. अशोक खरात यांच्या संदर्भात अजूनही लोकांना काहीच माहिती नाहीये. अनेक जण म्हणतात त्यांना 2 आई होत्या, त्यांना 5 भाऊ होते, 7 भाऊ होते. पहिली बायको कोणती, दुसरी बायको कोणती? तुम्ही नातेवाईक आहात, तुमच्याकडे काय माहिती? आमच्या का माहिती ही आहे की माझ्या माहितीनुसार त्यांचे जे वडील होते त्यांना 2 बायका होत्या. त्यातली त्यांची जी मोठी बायको होती ही डोंगरगाव या ठिकाणची होती. मला वाटतं ते अकोला किंवा संगमनेर तालुक्यात असावं. आणि दुसरी जी आई आहे तर ती आमची काकडीतली होती, आमची आत्या होती मोठी. आणि आमच्या आत्याला हे 2 मुलं, हे कॅप्टन खरात आणि त्यांना एक भाऊ आहे संतोष म्हणून. तुमचा संपर्क कॅप्टन खरात यांच्याशी किती वेळा आलाय? नाही, त्यांचा आणि माझा संपर्क आमच्या कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्ताने यायचा. तो अगदी अल्पाशा वेळ, काही लग्न कार्य असन नातेवाईकांचे किंवा काही दशक्रिया असन किंवा वर्षश्राद्ध असन, त्या निमित्तानं कधीतरी 4-2 वर्षातून ते एखाद्या कार्यक्रमाला असायचे. खरंच याची खोलवर चौकशी करून याच्यातले काय
नाही, आता झालेल्या प्रकाराबद्दल प्रशासनानं च्या मार्फत त्यांची चौकशी चालू आहे. जी चौकशी झाली पाहिजे. यानंतर बुलेटिनमध्ये आपण घेणार आहोत इतर महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा. होंदो अशोक खरात प्रकरणी सर्व गुन्हे विशेष तपास पथकाकडे वर्ग करण्यात आले. या पुढील तपास SITच्या माध्यमातून होणार आहे. दरम्यान अशोक खरातच्या मोबाईलमधील काही संभाषण तसेच व्हॉट्सअपचा डेटा रिकव्हर करण्यासाठी सायबर पोलिसांचीही मदत घेतली जाते. तसंच नाशिक पोलिसांकडे दाखल झालेले 8 गुन्हे तर वावी आणि सिन्नर पोलिसांकडील प्रत्येकी 1 अशा 10 गुन्ह्यांचा SIT तपास आता होणार आहे. गाजलेल्या मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी विकास खारगे समितीचा अहवाल विधिमंडळात सादर झालाय. तब्बल 4392 पानांचा हा जम्बो अहवाल मांडण्यात आलाय. खारगे समितीच्या या अहवालात कुणालाही क्लीन चिट देण्यात आलेली नाहीये. शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील, रवींद्र तारू आणि सूर्यकांत येवले यांच्यावर कारवाईची शिफारस या अहवालाद्वारे करण्यात आली आहे. मात्र पार्थ पवारांवर कारवाईबाबत विकास खारगे समितीच्या अहवालात तुर्तास कुठलाही उल्लेख नाहीये. पण पोलीस तपासात आणखी लोकांचा सहभाग आढळला तर कारवाई करण्याची समितीनं शिफारस केली आहे. तर खारगे समितीच्या या अहवालात नेमकं काय आहे आपण ग्राफिक्सद्वारे पाहतोय. महत्त्वाचे मुद्दे: शासकीय जमीन नियमबाह्य पद्धतीनं हस्तांतरणासाठी खरेदी दस्त नोंदवण्यात आली. नोंदणी करणारे महसूल, मुद्रांक आणि नोंदणी विभागाचे अधिकारी दोषी असल्याचा ठपका या अहवालाद्वारे ठेवण्यात आला आहे. सहदुय्यम निबंधक रवींद्र तारू आणि तहसीलदार सूर्यकांत येवलेंना सेवेतून बडतर्फ करण्याची शिफारसही करण्यात आली आहे. चौकशीत दोषी आढळणारे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कारवाईचीही शिफारस करण्यात आली आहे. शीतल तेजवानी, अशोक गायकवाडनं कुलमुखत्यार पत्राद्वारे सरकारी जमीन पार्थ पवारांना विकण्याचा फौजदारी गुन्हाही दाखल होणार आहे. त्यासोबतच अमेडिया कंपनीकडून दिग्विजय पाटील हे दोषी असल्याचाही ठपका ठेवण्यात आला आहे. पोलीस तपासात आणखी लोक दोषी आढळल्यास कारवाईसाठी पात्र राहतील असंही या अहवालात नमूद करण्यात आलंय. उद्योग विभागाच्या NOC ऐवजी इरादापत्र जोडणं नियमबाह्य आहे असं देखील या अहवालात म्हटलंय. जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क न करता इरादापत्र देणं ही उद्योग विभागाची चूक आहे. साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशींच्या निलंबनाच्या आदेशाचा निर्णय सभापती राम शिंदेंनी राखून ठेवलाय. नीलम गोरेंनी दिलेल्या निर्देशानुसार राम शिंदेंची अडचण झाली आहे. नीलम गोरेंनी दोषींच्या निलंबनाचे आदेश दिले होते. मात्र वाद होऊ नये यासाठी नीलम गोरे यांनी दिलेल्या निर्देशावर कायदेशीर सल्ला घेऊन राम शिंदे पुढील निर्णय घेणार आहेत. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये महायुतीतील 2 मंत्र्यांना पोलिसांकडून झालेल्या धक्काबुक्कीनंतर 2 दिवसांपूर्वी उपसभापती नीलम गोरे यांनी सातारा पोलीस अधीक्षकांसह 2 पोलिसांच्या निलंबनाचे निर्देश जारी केले होते. सातारा जिल्हा परिषद निवडणूक प्रकरणी शिवसेना न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. सभापतींनी साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशींच्या निलंबनाच्या आदेशाचा निर्णय राखून ठेवल्याने मंत्री शंभूराज देसाई नाराज आहेत. मंत्र्यांना धक्काबुक्की होऊन देखील पोलिसांवर कारवाई होत नसल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे येत्या काळात त्यांच्या नाराजीचे पडसाद येणाऱ्या काळात पाहायला मिळू शकतात. काल अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा समारोप झालाय. शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावर विधानसभेत उत्तर दिलंय. अशोक खरात, अजित पवार अपघातासह अनेक महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे. तर विधान परिषदेत शिंदेंनी उत्तर दिलेलं आहे. दोन्ही सभागृहात मिळून एकूण 27 विधेयकं संमत झाली आहेत. राज्यात मनरेगाची 7 लाख कामे अपूर्ण आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीत गंभीर त्रुटींवर कॅगनं बोट ठेवलंय. या अहवालानुसार राज्यात 2019 ते 20 दरम्यान ते 2023 ते 24 या कालावधीत मंजूर झालेल्या 25.72 लाख कामांपैकी सुमारे 7.10 लाख कामं सुरू झाली नाहीयेत, तर 5.3 लाख कामं अपूर्ण राहिली आहेत. आणि यामुळे ग्रामीण भागात रोजगार निर्मितीच्या सरकारच्या उद्दिष्टांनाच धक्का बसल्याचा ठपका कॅगच्या अहवालामध्ये ठेवण्यात आला आहे.
रस्ते बांधणीत 298 कोटींचा सरकारला फटका बसलाय. अनियमिततेमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक अपव्यय झाल्याचा कॅगच्या अहवालात ठपका ठेवण्यात आलाय. राज्यात हायब्रिड इन्सिटी मॉडेल अंतर्गत रस्ते प्रकल्पांमध्ये नियोजनातील त्रुटींमुळे मोठा आर्थिक फटका बसला असून रस्त्यांच्या क्रस्ट जाडीचे अवास्तव मापदंड स्वीकारल्यामुळे सुमारे 298 कोटीचा अनावश्यक खर्च झालाय, असंही या अहवालात नमूद करण्यात आलंय. आता पाहणार आहोत रामनवमीच्या महत्त्वाच्या घडामोडी. प्रभू श्रीरामांच्या जन्मोत्सवाचा भक्तांमध्ये प्रचंड उत्साह आहे. राज्यभरातील राम मंदिरांमध्ये आज सकाळपासूनच भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. यंदाची रामनवमी भाविकांसाठी अतिशय खास आहे, कारण हा उत्सव एक नाही तर 2 दिवस चालणार आहे. रामनवमी 2 दिवसांची असल्यानं अयोध्येतील राम जन्मोत्सव शुक्रवारी म्हणजेच उद्या साजरा होतोय. दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला रामनवमीचा हा उत्सव साजरा होतो. नवमी तिथीला दुपारी भगवान श्रीरामाचा जन्म झाला. यंदा रामनवमी तिथीचा प्रारंभ आज सकाळी 11:48 होणार आहे, तर रामनवमी तिथीची समाप्ती उद्या सकाळी 10:07 होणार आहे. दरम्यान अयोध्येसह देशातील सर्वच राम मंदिरांमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. साईबाबांच्या शिर्डीत आज 115वा रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होतोय. 3 दिवस चालणाऱ्या या उत्सवाचा आज दुसरा आणि मुख्य दिवस असून पारंपरिक पद्धतीनं श्रीराम जन्माचा सोहळा साजरा होतोय. पंढरपूरप्रमाणेच शिर्डीमध्ये शेकडो पायी पालख्या दाखल झाल्या असून आज भाविकांना दर्शनासाठी साई मंदिर हे रात्रभर खुलं ठेवण्यात आलं होतं. साई नावाच्या जयघोषानं शिर्डी दुमदुमून गेली असून दुपारी 12 वाजता श्रीराम जन्माचा सोहळा पाळणा हलवत पारंपरिक पद्धतीनं साजरा होईल. मुंबई असेल, पुणे असेल, याचबरोबर राज्याच्या इतर भागातून देखील पालख्या शिर्डीत दाखल झालेल्या आहेत. आत्ता जे साई भक्त आपल्या बरोबर आहेत, हे जे साईबाबांचे समकालीन भक्त होते दासगणू महाराज यांच्या गावातले आहेत. म्हणजे जवळपास नांदेड जिल्ह्यातून हे पायी प्रवास करत ही पालखी शिर्डीत दाखल झालेली आहे. कुठून आला तुम्ही, किती किलोमीटरचा प्रवास केलाय? आम्ही श्री संत कवी दासगणू महाराज साई भक्त मंडळ गोरठे उंबरी नांदेड ते श्री क्षेत्र शिर्डी पदयात्रा हे 15वं वर्ष आज आमचं संपलेलं आहे आणि आता आम्ही 16व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहोत. जवळपास 450 किलोमीटर आम्ही हा प्रवास पार करून जवळपास 250 साई भक्त या ठिकाणी आले. शिर्डी माझे पंढरपूर साई बाबा रमावर शुद्ध भक्ती चंद्रभागा भाव पुंडलिक जागा. याच पुंडलिक आहे तो याच ठिकाणी आहे. शिर्डी हाच आमचा काशी आणि मथुरा हाच आम्ही मानतो आणि गुरुस्थान आमचं शिर्डी आहे. 16 दिवसाचा प्रवास असतो. 16व्या दिवशी आमची ही पालखी बाबांच्या नगरीमध्ये बाबांच्या चरणावर लीन होण्यासाठी दाखल होत असते आणि दररोजचा जवळपासचा टप्पा आमचा 32 ते 35 किलोमीटरचा जवळपास 30 ते 35 किलोमीटरचा रोजचा टप्पा असतो आमचा चालण्याचा. 3 टप्प्यामध्ये चालत असतो आम्ही. नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी. नाशिकच्या पुरातन श्री काळाराम मंदिरातही रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय. रामनवमीच्या निमित्तानं काळाराम मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. आकर्षक विद्युत रोषणाईनं मंदिर परिसर उजळून गेलाय. मंदिर गाभाऱ्यातही फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. रामनवमीच्या निमित्तानं आज दिवसभर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय, तर भाविकांचीही दर्शनासाठी मोठी गर्दी होती आहे. काळाराम मंदिराला करण्यात आलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईनं उजळून निघालेलं राम मंदिर आपण दृश्यांमध्ये पाहतोय. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या प्रसिद्ध पोद्दारेश्वर राम मंदिरातही भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. सकाळपासूनच रामभक्त प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी मंदिरात पोहोचतात. यंदा मंदिराचा प्रवेशद्वार आणि सभामंडपात नारळाची सुंदर आरास करण्यात आली आहे. तब्बल 17,000 नारळांचा वापर यासाठी करण्यात आलाय. आज 12 वाजता राम जन्मोत्सव साजरा होतोय. त्यानंतर संध्याकाळी 4 वाजता प्रभू श्रीराम आणि त्यासोबत सीतामाता आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती खास रथावर ठेवून शोभायात्रा काढली जाईल. 4 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत प्रभू श्रीरामाची आरती पार पडेल आणि त्यानंतर परंपरेनुसार ही शोभायात्रा नागपूर शहरातील विविध मार्गातून जाईल आणि मध्यरात्रीच्या सुमारास शोभायात्रेची मंदिरातच सांगता होईल. यंदा पोद्दारेश्वर राम मंदिरातून निघणाऱ्या शोभायात्रेचा 60वं वर्ष आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.
आहे.